हॅलो. हा बोला. हा ताई, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. अनुभव शेअर करायचा होता. हा सांगा ना ताई. हो. मागे मी तुझे अनुभव शेअर केले आहेत बरेच. हा हा हा. तर आता माझा हा म्हणजे मागच्या वर्षाचाच जस्ट अनुभव आहे. अच्छा. हा हा. मी असं म्हणजे तुमचीच युट्यूबला गिरनारची ट्रिप बद्दल बघितला होता व्हिडिओ. हा 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 हा. हो. मग मला असं म्हणजे इतकंच तेव्हा स्ट्रॉंग फिलिंग झालं की आपण पण गेलं पाहिजे बुवा. अच्छा, गिरणारला. हो हो हो. हा. अरे वा. मग जाऊन आलो आम्ही मागच्या वर्षीच वा. फेब्रुवारीत. म्हणजे मी तुमचा एक महिनाभरापूर्वीच व्हिडिओ बघितला आणि एका महिन्यातच ती काय माहिती कशा इच्छा पद्धतीने ती झाली. अरेंज झाली ती ट्रिप. अरे वा. हो, एका महिन्यातच माझी ती स्वामींनी इच्छा इच्छा पूर्ण. पूर्ण केली. हो, किती आणि छान. खूप म्हणजे पायी पायीच दोघं बाजूंनी पायीच चढलो उतरलो आम्ही. वा. हो ह्याची खरी मजा असते ताई. हो हो. हा. मी पण असंच केलं. हो रात्रीचे चढायला लागलो आणि हो सकाळी आणि काय परीक्षा घेतलीये ते काय हो, विचारू नका. खरंच खूप मग आणि तुम्ही खूप किती अनुभव वाजता पण. सुरू केलं चढायला? हो, आम्ही तरी सकाळी 7:00लाच सुरू केलं होतं आम्ही. चढायला? हो, आणि कोणत्या महिन्यात गेलेला तुम्ही? फेब्रुवारीत मागच्या वर्षी. हा, म्हणजे थोडस थंडी असेल गारवा. हो हो हो, सुरुवातच होती हा हा. म्हणजे उन्हाळ्याची. पण हम्म. ऊन नव्हतं तेव्हा एवढं. हा, नव्हतं. तिकडे नसतं एवढं. हो, तेव्हा नव्हतं. हम्म. मग आम्ही आल्यानंतर ऊन वाढलं, आम्ही अच्छा. परत आल्यानंतर हा इकडे हा. पण. अच्छा. मग ती झाली ट्रिप छान. मग हम्म. मी म्हटलं स्वामींना की कधीपासून कोल्हापूरला जायचं चाललंय म्हटलं आमचं, मी अजून गेलीच नाहीये हा कोल्हापूरला. हा हा. मला बरेच म्हणतात की तुमची मुख्य देवी ती आहे बुवा. कोल्हापूरची. हा. हा, मग आधी तुम्ही तिला गेलं पाहिजे. हम्म. मग मी फक्त काय 8-10 दिवस झाले असतील. हा परत तसंच अचानक माझे मिस्टर एकदा घरी आले. हा. म्हणे 3 दिवस मला सुट्ट्या आहे. आपण जायचं का कोल्हापूरला? म्हटलं अरे वा. चालेल, अरे चालेल काय पळेल म्हटलं मला. काय मस्त. हो, मग तेव्हाही कोल्हापूरला जाऊन आलो. ते झालं आणि परत मग मी म्हणजे माझी मागच्या वर्षी एका वर्षातच 5 ते 6 ट्रिप अशा झाल्या वा वा मोठ्या वा. मोठ्या. हो. म्हणजे सगळं आणि धार्मिक स्थळी फिरणं झालं. हो, धार्मिक स्थळी खूप सुंदर गेलं 25 वर्ष. 25वा वर्ष. 2025. हो, 2025. मग ते आम्ही मग अक्कलकोटला पण जाऊन आलो. कोल्हापूरचं झालं आणि हा लगेच 3 आठवड्यात हा. परत यायला गेलो आम्ही अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर. वा वा वा. हो भाग्यवान आहात ताई तुम्ही. हो, हे म्हणजे सोपं तीन नाहीये आठवड्यात एवढं सहजासहजी लगेच फिरायला नाही होत येणं. ना, खरंच खरंच. हा. मग ते आम्ही जून मध्ये गेलेलो हम्म. अक्कलकोट वगैरेला. अच्छा. हा आणि एप्रिल मध्ये कोल्हापूरला गेलेलो होतो. जून हा मध्ये याला गेलो. परत नोव्हेंबरला हा. अं, आपलं अयोध्या, काशी, चित्रकूट वा वा वा. वगैरे असं फक्त बापरे. आम्ही महिलाच गेलेलो. हा महिला. हा. हा, सेपरेट गाडी होती आमची, टेम्पो हम्म. ट्रॅव्हलर. 22 बायकांचा ग्रुप होता तो. मग याची टेम्पो ट्रॅव्हलर असते बरोबर. हा. हो हो हो, म्हणजे हम्म. इथून ट्रेनने गेलेलो हा. आणि तिकडे आम्ही गाडी बुक केली होती, टेम्पो ट्रॅव्हलर. अच्छा अच्छा. हो इथून ट्रेनने गेला. हो, इथून ट्रेनने गेलो सगळ्या बायका. मग तेव्हा हा. काशी, अयोध्या असं सगळं झालं. वा. अयोध्येला पण जाऊन आल्या हा ताई. हो हो, इतकं सुंदर दर्शन झालं. ऑफ सीझन होता ना. हा. त्यामुळे बरोबर. नोव्हेंबरच्या. हो हो, म्हणजे अक्षरशः आम्ही असं ते बॅरिकेड्स असतात ना, असं चालत गेलो अक्षरशः. वा आणि अगदी समोर रामाच्या मूर्तीच्या अगदी समोर, म्हणजे वा. अगदी जवळून मस्त. 2 फुटाचं पण अंतर नव्हतं, इतकं जवळून आम्हाला दर्शन झालं. कमाल कमाल. हे पण हो ना ताई आपल्या भाग्यात असेल तरच. हे प्रत्येकाच्या हो भाग्यात नसतं. हो ना, हो ना. म्हणजे तिथले लोक म्हणायचे की इतर वेळी इथं इतकी गर्दी असते म्हणे, 8-8, 9-9 तास हा हा दर्शनाला लागतात म्हणे. हा. आणि आम्ही फक्त 15 मिनिटात दर्शन झालं आमचं. वा. डायरेक्टच गेलो म्हणजे आम्ही. किती भाग्यवान हा इतकं ताई सुंदर तुम्ही. दर्शन झालं. सुंदर. तसंच काशीला पण आम्ही ती संध्याकाळची
आरती याच्यावरून गंगेवरून आम्ही म्हणजे गंगेची आरती संध्याकाळी मिळाली तुम्हाला? हो हो खूप इतकं म्हणजे ती आरती तर ऐकताना असं वाटतं ना. ते भरून येतं का- ते सगळं बघताना. हो हो खूप खूप इतकं सुंदर वातावरण असतं ते ना आरतीच्या किती वेळेच सुंदर बाबा ते. संध्याकाळचं. सगळे अप्रतिम. घाट फिरलो. वा वा सग वा. हो खूप सुंदर सुंदर. झाली आमची ती पण ट्रिप. आणि सगळ्या बाया बाया असल्यामुळे अगदी मनमोकळं एकदम हसणं बिंदास. हा हा. बोलणं होतं सगळं. खूपच सुंदर झाली ती पण ट्रिप. हो. परत नोव्हेंबरची झाली. हा. परत डिसेंबरला आम्ही जगन्नाथपुरीला गेलो. अरे वा. नाही जानेवारीत हा रिझर्वेशन झालेलं होतं आमचं 2 महिने हा आधीच. हा. हो मग ती जगन्नाथपुरीची ट्रिप केली परत. वा वा. कोणार्क मंदिर वगैरे असं ते सगळं पण बघून झालं. हो रथ पण बघायला मिळाला का? हो रथ मिळाला म्हणजे रथ नाही नाही यात्रा रथ होती नाही का? मिळाला रथ नाही मिळाला. अच्छा. रथ नाही मिळाला. तो असा रिकामा रथ बघितला असेल ना पण? हो रिकामा रथ बघितला. हा. पण मग त्याचं पण असं आहे की आख्यायिका आहे की बुवा ते मिरवणूक झाली का तो आपोआप मोडकळीस येतो हो हो. रथ. हो बरोबर. हो ते पण खूप छान ट्रिप झाली. ते तर आम्ही म्हणजे फॅमिली गेलो होतो अरे वा. जगन्नाथपुरीला. हो सुंदर. ते पण ट्रेन म्हणजे असं अगदी 5 ते 6 ट्रिप अशा अनपेक्षितरित्या किती घडल्या आमच्या. सुंदर. ह्याला पण हो भाग्य लागतं. हो खरंच तुमचं आणि भाग्य आहे. हो आणि म्हणजे प्रत्येक ट्रिप मध्ये ना असं म्हणजे हा. कुठेच नाराजगी नाही झाली की आपल्याला दर्शन नाही झालं बाबा कुठे असं. हा. खूप सुंदर दर्शन झालं. फक्त जगन्नाथपुरीला गर्दी खूप होती तेव्हा आम्ही गेलो. म्हणजे अच्छा. नेहमीच असते म्हणे तिथं गर्दी. हो ना. हा, हो हा. नेहमीच असते गर्दी. पण दर्शन आमचं तरी झालं. म्हणजे बऱ्यापैकी छान झालं. वा वा वा. जवळूनच झालं. सुंदर. अगदी लोटालोटीच असते तिथं हो. जगन्नाथपुरीला. हो अरे बापरे. हो. पण छान छान. खूप तर म्हणजे मला अजूनही असं आठवलं ना एका वर्षात कसं एवढे वर्ष कसं काय आपण होऊ काहीच केलं शकतंय? नाही. हा हा. आणि एका वर्षातच खूप छान छान ट्रिप झाल्या. आणि अच्छा. प्रत्येक ठिकाणी स्वामींनी काही काही प्रचिती केली. आणि असं आपण कुठल्या पण देवाला जातो ना काय माहिती स्वामींचंच नाव आधी येतं. हा हा. हे अगदी हो बरोबर बोललात. हो हा. कुठल्या पण ट्रिप मध्ये काही असं वाटलं की आपल्याला हे व्हावं बुवा तर आधी स्वामींचंच स्वामींचं नाव घेतलं. बोलायचं. मग असं भानावर होतं की अरे आपण कोणत्या देवासमोर उभे. पण मग तरी असं की इथून सगळीकडे बुवा स्वामीच आहेत बुवा सगळ्या हो रूपात. ते तर हे आहेच. अगदी अगदी. हो खूप सगळ्या छान रूपात ताई. स्वामीच आहेत तुम्ही बुवा. शेअर करताय ताई. हो 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 पण ताई हे तर IBS कोणाला होतं तुमच्या घरात? मलाच होता झालं आता IBS. ते नीट? त्याला जवळजवळ 8-9 वर्ष झाले हा. त्या गोष्टीला. पण माझा एकदम क्लिअर झालाय आता. अरे वा. त्याला आहे ना खरं ते आपलं बेलफळ असतं ना हा. ते बेलफळचंच चूर्ण ते चूर्ण म्हणजे लेह असतो तो हा. बिल्व लेह म्हणून. हा. त्याचा फरक जास्त पडला मला. म्हणजे काय करायचं तुम्ही ते बिल्वलेह? ते बिल्व लेह घ्यायची मी असं सकाळ दुपार संध्याकाळ थोडं थोडं अर्धा अर्धा चमचा अच्छा. घ्यायचं ते. हो आणि अजून काय त्याच्यानेच त्याच्यात औषध होते का? माझं ना आपलं बालाजी तांब्यांचं कारल्याची ट्रीटमेंट घेतली होती मी. अच्छा. कारल्या लेणीला आहे त्यांचं ते सेंटर. हो 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 हं. पण त्यांनी हेच मुख्य औषध द्यायचे ते. अच्छा. हो बाकीचं मग त्याबरोबर पित्त शांती वगैरे हा हा असं पण देत होते. हा. पण घरगुती उपाय जर कोणाला जर नाही झालं तिथं शक्य तर हा खूप छान प्रभाव आहे. डिसेंट्री पूर्ण आटोक्यात येते त्याच्याने. हा. ते म्हणजे बिल्वले कसं कारण तुम्ही आता मला बोलला ना एवढे प्रवास केले. हो तर हो IBS पेशंट एवढं करू नाही शकत ना प्रवास. नाही नाही माझं ते 3 वर्ष लागले मला तेव्हा अच्छा. कव्हर व्हायला. पण आता म्हणजे तेव्हा तर मी अक्षरशः माझं 45 किलो वजन झालं होतं. बापरे. काहीच आणि ते पचत केव्हा नव्हतं पण मला. सेन्सेशन येतं ना ते टॉयलेटला हो जायचं. हो 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 केव्हा पण येतं. ते मग मी तीन शेअर करते हा हे जरा. हो हो हा हो ठीक चालेल आहे. ताई. ताई तुमचे व्हिडिओ सगळे खूप छान असतात. आणि तुमचा आवाज पण हा. खूप छान आहे खरंच. स्वामींची खरंच खूप कृपा आहे. सुंदर. हा हो खरंच हा खूप छान कार्य करतायत पण तुम्ही. हा. बोला ना मॅडम. हा हो हा. चालेल